नमस्कार मंडळी, मी नाटकी माणूस. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हा सर्वांना आनंदाचं, भरभराटीचं आणि समाधानाचं जावं हीच स्वामींचरणी प्रार्थना करतो. तर मंडळी, आपण आता एका शांत ठिकाणी निघालेलो आहे, जिथे गेल्यावर मन एकदम शांत होते. जगभराची चिंता काही क्षणांसाठी दूर होते आणि आयुष्यात नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते. चला तर मग. मी जिथे कुठेही जातो तिथे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ही असतेच. हा संकेत आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत. स्वामी सांगतात, मी कुठेही जात नाही, मी तुमच्या सोबतच आहे. तर मंडळी, हेच ते ठिकाण आपण इथे आलेलो आहे आणि आल्या आल्याच आपल्याला गोमातेचे दर्शन झालेले आहे. जाण्याआधी मी माझा अहंकार बाहेरच सोडून आतमध्ये प्रवेश करण्यासाठी निघालो. मी पाय धुवून मठामध्ये प्रवेश करणारच, तोच मठामधील एक श्वान माझ्या जवळ आला. जणू काही तो मला पहिल्यापासूनच ओळखत होता. तो जवळ आल्यावर मी त्याचे लाड केले, त्याला माया लावली, पण तो काही मला सोडायलाच तयार नव्हता. चल. श्वानाचे दर्शन घेऊन मी निघालो स्वामींच्या दर्शनासाठी. स्वामींचरणी डोके टेकवले आणि स्वामींचा आशीर्वाद घेतला. नवीन वर्षाची सुरुवात तुमच्याच दर्शनाने. सर्व चिंता, सर्व टेन्शन तुमच्या स्वाधीन करतो. मला फक्त चालत राहण्यासाठी बळ द्या, असा आशीर्वाद मी स्वामींकडे मागितला. दर्शन घेऊन झाल्यानंतर शांतपणे एका कोपऱ्यामध्ये मी जप करत बसलो. यावेळेस मठात कोणीच नव्हतं आणि खूप शांतता होती, त्यामुळे मन प्रसन्न झालं. कधी कधी अशी शांतता हवीशी वाटते.
या मठात आल्यावर एक वेगळीच पॉझिटिव्हिटी जाणवते. जणू काही स्वामींचा प्रत्यक्ष सहवासच लाभलाय असंच भास होतो. काम करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते. त्यामुळे अधूनमधून मी या मठात येत असतो. रुपये प्राप्त हुए.